आली का बाई शाळेतून? बरं मग काय कर, पाणी वगैरे पी, तुला जेवायचं असलं ते जेवण कर आणि मला जरासं खट टाकू लाग बरं आपल्या हळदीला. नाही बाबा मी येणार नाही तुझं. कसं आहे, मला फक्त हे खट टाकायचं पटपट लगे. आज आपलं खट टाकणं झालं पाहिजे. मी काही खट ते तर नेऊन ठेवलेला आहे. मी येणार नाही बाबा, मला कटाळा यायला. येणार नाही? अरे कटाळा म्हणू नको, जिद्दी बन जिद्दी. या काळात जे जिद्दी बनल तोच टिकल. या काळामध्ये लग्न करून नवऱ्या घरी गेल्यावर तिथं तर पदर खोसून काम करणं लागते, तिथं खूप मेहनत करणं लागते. अगं बाई, आताच्या काळात प्रत्येक कामामध्ये टिकून काम करल, चांगलं जिद्दीनं काम करल तोच टिकल आताच्या काळात. अगं पोरी, कंटाळा करून आयुष्यात कोणी मोठं झालं नाही. बघ, जिद्द ठेव, कारण आज शेतात घाम गाळशील तर उद्या आयुष्यात डोकं वर करून जगशील. हे शेत फक्त पीक नाही उगवत, इथं माणसात कष्ट, संयम आणि हिंमत उगवते. अगं पोरी, एक लक्षात ठेव, जगात पदवीपेक्षा जिद्द मोठी असते आणि नशिबापेक्षा कष्ट मोठे असतात. चल लवकर पाणी ते पी आणि चल बरं लवकर, मला करू लाग काम. आज जर लवकर काम केलं तर जरा आपली हळद चांगली होईल. थोडा वेळ करू लाग आणि मग ये घरी, तू अभ्यास कर तुझा. बापाच्या घामाचा सुगंध ज्यांच्या श्वासात असतो त्या लेकाचं आणि त्या लेकीचं नशीब जगातली कोणतीच ताकद हरवू शकत नाही.